पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती काय घडलं आणि केतन कालेकर सारखा एक मोठा फलंदाज इथे गमावलेला आहे. लाडूली संघानं पहिला हादरा, पहिला मोरा गारद झालेला आहे. इथे या षटकामध्ये आहे केतन कालेकर. त्या घाटामध्ये आपण पाहिलं असेल आईच्या भक्तासाठी बरेचसे भक्तगण आईच्या भेटीला जात असतात. आणि 3.5 विद्यापीठापैकी आपण पाहिलं असेल कारलेची एक विराई, कोरल्यांचं आराध्य दैवत मर्याई डेव्हलपरचे आपण पाहतो सन्मान्य आमचे सोयरे आहे सुरेश शेठ फडके या ठिकाणी उपस्थित आहेत. माली परवाचे आमचे सोयरे मात्र ह्या चेंडूमध्ये केलेलं आक्रमण आणि तिथे फटका पासला जातोय. आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल काय घडलं मैदानाच्या आतमध्ये मात्र आहे. 2 फलंदाज इथे सोस्त्यात आता बाद झालेले. पहिला फलंदाज केतन कालेकर, दुसरे फलंदाज बाद झाले बबुल रावत, जी एक मोठी गोल्डन विकेट. आणि पहिल्या षटकामध्ये 440च्या पेक्षा मी तुम्हाला मोठा झटका दिलेला आहे. तो लाडूले संघाला जय गिरोबा जोहे पेन संघाच्या त्या गोलंदाजानं. निर्णय पहिल्या मॅचमध्ये देखील आपण इथे बोरिवली संघाच्या विरोधात खेळत असताना त्यांचा निर्णय तेच होता ना. या मॅचमध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं असेल जबाबदारी घेते आणि जे पण आपण नेहमीच म्हणतो मयूर सर की या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फलंदाजीचा निर्णय जो घेता ना तो धाडशी निर्णय असतो. आणि तो निर्णय घेत असताना आत्तापर्यंत जो हे पेन संघाचा हा गोलंदाज सार्थक मात्रे ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली आणि कमबॅक करून दिल्या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पहिल्या ओव्हर्समध्ये. पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट, त्याच्यानंतर बबलू राऊत एक विध्वंसक फलंदाज होता त्याला मात्र इथे सोस्त्यात बाद केलेला आहे. आणि त्याचा कदाचित परिणाम आता या धावसंख्येवरती होताना पाहायला मिळेल. कारण का बोरिवली संघाच्या विरोधात खेळत असताना दुसऱ्या रात्रीमध्ये या संघानं धावसंख्येचा मयूर सर उच्चांक केला होता 81 धावसंख्येचा. आणि वयाल संघाच्या विरोधात खेळत असताना सुद्धा आपण पाहिलं 56 धावसंख्येचा संरक्षण जो हे पेन संघाने चांगलं केलं होतं. आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल जो हे संघाने आता मात्र एक मॅच पहिल्या रात्रीमध्ये खेळले. 4 दिवस त्यांनी प्लॅनिंग केलेली आहे या मॅचसाठी. शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. सर्व प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय, गलीमध्ये चेंडू जातोय, चांगलं शतरक्षण वैभव धुमाळ यांच्याकडून होतोय. एक सिंगल धाव आलेली आहे आणि सिंगल धावसंख्याच्या भोऱ्या आता इथून लाडवली संघाला आपण जर पाहिलं असेल ना तर या धावसंख्येची एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मयूर पाटील सर तर इथे तुम्हाला एक चांगली पार्टनरशिप देणं खूप गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच, पहिला सामना सुरू आहे. तमाम क्रीडाप्रेमींचं आपण स्वागत करूया. मात्र येथे पहिलं षटक सार्थक मात्रे यांचा एक वादळी षटक संपलेला आहे. आणि जी कंजूशीची गोलंदाजी आपण म्हणतोय ना अतिशय कंजूशी गोलंदाजी गेले 4 धावा इथं खर्च केल्या. महत्त्वपूर्ण 2 फलंदाज तलाबीचे त्यांनी पदबोध परतवलेत आणि एक चांगल्या गोलंदाजा स्पेल त्यांचा राहिलेला आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. राज डीजे
याच दरम्यान आपण पाहतोय खूप सारी व्यासपीठावरती आपण पाहतोय पाहुणे मंडळ या ठिकाणी सामन्याचा आनंद. मात्र इथे चांगलासा फटका सजवण्यात आलेला आहे. कव्हर पॉईंटमधून इथे क्षेत्ररक्षण आलेले आहेत. एक टप्पा काढल्यानंतर क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये चेंडू जातो. एकदा मात्र चेंडूची फेकी चांगली झालेली आहे. गुरुनाथ करमालकर आपण पाहिले असेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो आमचे माळी परिवाराचे आमचे सोहिरे मरुआई डेव्हलपरचे प्रोपायटर सन्मान्य सुरेश शेठ फडके साहेब, प्रकाश शेठ भगत, त्याचबरोबर विठ्ठल पाटील, गुरुनाथजी करमालकर, त्याचबरोबर रामजी फडके, विलाजी जळे ही सर्व मंडळी या सामन्याचा आनंद घेत असताना सन्मान्य कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती आदरणीय जनार्दन शेठ या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचे आपण स्वागत करूया. खरं तर आपण पाहिलं असेल सर्वांचं आपण इथं स्वागत करूया. आता इथं धावसंख्येची गती अतिशय कमी झालेली आहे आणि जर काही इथं केतन कालेकर किंवा आपण पाहिलं असेल बबुल राऊत जर विकेटवरती असते ना, या धावसंख्येचा एक चांगला उच्चांक पाहायला मिळाला असता. मैदानाच्या आतमध्ये चांगलं षटक मात्र इथे नशिबाने साथ दिलेले आहे. गलीमध्ये चेंडूला फक्त या ठिकाणी दिशा दिली आहे. कट केलेला चेंडू योगेश शेलार पंचांचा इशारा येतो. 4 धावसंख्या. आता पहिला चौकार आजच्या या विनिंग मधला या सामन्यामधील विराज निकम यांच्या बॅटमधून 4 धावा. प्रकाश शेठ भगत हे उपस्थित आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. माली परिवारचे आपण पहिले सगळे सोयरी मंडळी आपण चांगलेसे सगळे व्यवसायामध्ये मोठमोठ्या आपण पहिल्याचा त्यांचा व्यवसाय आहे आणि इथे मात्र आपण चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना इथे विकेट मात्र प्राप्त झाले. तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेला आहे ते लाडवली संघाचा. सगळ्यांना असण्याचं काम या ठिकाणी केलं कॉम्बॉक्समध्ये आहे. करावचे दशरथ पाटील आज पाहिजेत होते, मात्र भाऊनी त्यांना कॉल केला होता. मात्र काही कारणास्तव त्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये गेले. त्यांचा कॉल सगळे बिझी शेड्यूल असतो. त्याच्यामुळे ते आज या स्पर्धेसाठी येऊ शकले नाही. मात्र त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप चांगलं समालोचन त्यांचं कालच्या रात्रीमध्ये आपण ऐकलं ना. सर्वात जास्त आपण पाहिलं असेल ना, प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगल्या कालच्या दिवसामध्ये पाहिला. काल देखील आपण पाहिलं होता शनिवार होता आणि आज संडेचा दिवस होता, सुट्टीचा वर्किंग दिवस नव्हता. त्याच्यामुळे प्रेक्षकांची गर्दी मोठ्या संख्येने इथे आपण पाहिली होती कालच्या रात्रीमध्ये. आजही चांगले प्रेक्षक पाहायला मिळतील. आता याच्यानंतर जी मॅच असेल ती एक चांगली मॅच प्रेक्षकांना एक पर्वणी असेल. एका बाजूला आपण पाहतो श्री गणेश दुष्मी आणि माफ करा या ठिकाणी काल इथे चांगला खेळ झालेला आहे अमर क्रीडा मंडळाचा आणि दुष्मी संघ मात्र पराभूत झालेला आहे. तिथे अकुलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये असतील अमर क्रीडा मंडळ कसब. क्षमा असावी.
पण घरात जास्त टीम जो पिन टीम कॅप्टन्स आपणास विनंती असेल वेलाचं बंधन टाईम अलर्ट असेल. टाईम अलर्ट करण्यापेक्षा मात्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जरा या ठिकाणी या वेळेतच या ठिकाणी आपलं षटक संपलं पाहिजे. टीम मीटिंग असं तुम्हाला वेळ दिलाच जाईल कारण का प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. एवढी मोठी मॅच आपण पाहतोय. तब्बल 1.5 लाख पहिली विनामी राशी मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आणि व्यासपीठावरती बसले आमचे सातबाडी आपण पाहतोय सुरेश शेठ फडके जे मरुआई डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहेत, जे आमचे सोयरे आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय प्रसिद्ध उद्योजक आदरणीय प्रकाश शेठ भगत, त्याचबरोबर विठ्ठल शेठ पाटील, गुरुनाथ शेठ, त्याचबरोबर आपण पाहतोय रामजी फडके, विलाजी जळे साहेब या ठिकाणी आमचे पाहुणे उपस्थित आहेत. त्याचबरोबर चंद्रकांत जाधव हेही या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत. सर्वांचं आपण मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. ओलिया मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. अनिकेत मोकल खूप मोठं नाव हे मात्र इथे पहिल्या चेंडूती एज लागलेली आहे आणि तन्मय वाघेने टिपलेला हा झेल. चौथा फलंदाज बाद झालेला आहे लाडूबाई लाडवली संघाचा. कोहली बांधवांचा आपण पाहिलं तर श्रद्धास्थान म्हणून एकवीर आईच्या भक्ताला आपण पाहिलं असेल ना, तिच्या हाकेला बरेचसे भक्तजण जात असतात, तिला कौल लावत असतात आणि ती मात्र या ठिकाणी साक्षात सर्वांना देत असते. अशी कारलेची आपण पाहतो या एकवीर आई आणि त्यांच्याच चांगले गीते इथे डीजेच्या माध्यमातून सादर केलं. मात्र इथे फटका बसला जाईल का सेफ प्लॅन हा चेंडू होतोय. नशिबाने साथ दिले. सिंगल धाव मात्र मयूर शेठ या ठिकाणी मयूर पाटील जरी आले असतील तरी मात्र या ठिकाणी चांगला चेंडू चांगली गोलंदाजी इथे आपण पाहिली असेल. आता प्रेक्षक वर्ग विचार करत असेल की लाडवली संघाने टॉस जिंकून फलंदाजी निर्णय काय घेतला. निर्णय त्यांच्या पथ्यावरती पडलेला आहे कारण का 4 ओव्हरची मॅच बबूल आहे आणि इथे एक चांगला स्टार्ट द्यायची गरज होती. तिथे मात्र आपण पाहिलं असेल सुरुवातीला तसा केतन कालेकर आणि बबूल राऊत बाद झाले ना, त्याचा परिणाम या धावसंख्येवरती झालेला आहे. मात्र इथे या चेंडूवरती केलेला आक्रमण आणि स्ट्रेट डायव्हचा हा फटका स्टँडर्ड डिलिव्हर षटकार आला 6 धावा. साहिल कारलेकर तो आतापर्यंत झालेला आहे 39वा फलंदाज. त्यांनी षटकाराने आपलं खातं उघडं केलेलं आहे. संघाची धावसंख्या लागली आहे 19 धावसंख्येवरती. इथे मात्र चांगलासा फटका मोठा फटका काय खेळलेत लोंगामध्ये चेंडू जातो. आणखीची माणूस यांचा ऐकला आणि आज आमच्या कालच्या रात्रीमध्ये आपण आज सम्राट दशरथजी पाटील यांचा आवाज ऐकला आणि आज जाऊन पाटील आमच्या समोर कॉम्बॅक्स मध्ये जाईल चांगला चेंडू टाकण्यात आला. पण मात्र बाहेर निघाले आणि पहिला अव्वंतरची धाव या ठिकाणी मिळाली आहे लाडवली संघाला. 21 धावा लागल्या धावफल करती. मोहित पाटील सर तर विचार केला पंचांचा जिगरीचा काम आहे टीके कोरगे सरांचा. नाईट स्पर्धा पूर्ण इथे करून डे मध्ये स्पर्धा करून पुन्हा त्या ठिकाणी नाईट स्पर्धेला ते दाखल झाले. कंटिन्युअस इथे 4 रात्रीमध्ये त्यांनी अंपरिंग केलेली आहे. तिथे सुद्धा त्याच्या स्पर्धेमध्ये त्यांनी अंपरिंग केली. मात्र इथे फटका बसला जातोय. फलंदाजी देवतील बाद राकेश वैभव धुमाल यांनी टिपला हा झेल चांगला झेल टिपलेला आहे. चांगला कॅरी केलेला आहे. वीस धावा बघा मायूरचा धावफलकावर त्या धावसंख्येची गती जर आपण पाहिली असं पूर्णपणे कमी झालेली आहे. आणि जोही पेन संघाच्या ज्या गोलंदाजांना मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू बाकी असेल बघू या ठिकाणी चांगली गोलंदाजी करता येते.
अनिकेत मोकल. टेनिस क्रिकेटमधील आपण पाहिलं असेल खूप मोठं नाव आहे, सध्या ग्रामीण खेळत आहेत. त्यातही आपण शुभेच्छा देऊया. मात्र वयाला सांगायला ते नडले होते अनिकेत मोकल. खूप चांगल्या या ठिकाणी त्यांनी फलंदाजी केली होती. मात्र इथे वाईट बॉल आलेला आहे. अतिरिक्त धाव्या चेंडू तुम्ही 22 धावा आता लागले त्या धावबॉल कधी. आता आपली एक मराठी म्हण आहे ना, थेंबात थेंबाने त्याला कसं साचलेलं बूंद बूंदचे सागर बनत आहे. आणि आजच्याच आपण पाहिलं असं स्पर्धेमध्ये बाईकर त्यांना बाईक मिळाली, स्वप्नातली बाईक, ते अनिकेत मोकल आपण साईज आहे. अनिकेत मोकल ते आज मात्र आपण पाहिलं असेल बाईकचे मानकरी ठरले. मात्र इथे अनिकेत मोकल जो हे पेन संघाची चांगली कामगिरी करतात. 3 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धावा आणि या षटकामध्ये अनिकेत मोकल यांनी धावा खर्च केल्या 10. 3 पाणी पाहिजे का, चला ते असं आपण 12 पाणी घेऊन जा. आणि मयूर सावंत मला सांगतात की पहिल्या 17 ते 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 22 धावा लागल्या धावफलकात. अनिकेतच्या मी ज्यावेळेस बाईट घेते ते सांगितलं होतं की आमचं टीम मॅनेज त्या ठिकाणी वर्क चांगलं आहे, एक चांगली आम्ही कामगिरी करू, चांगली मॅच आम्ही इथे खेळण्याचा प्रयत्न करू, मोठ्या धावसंख्येचा आम्ही नक्कीच या ठिकाणी टार्गेट सेट करू. मात्र तसं न होता या ठिकाणी 23 धावा 3 षटकामध्ये लागले आहेत. तत्पूर्वी ओरिया डीजे राजमाल यांच्याकडे. ही गटातील दुसरी एका बाजूला आपण पाहतो तीर्था 11 अकुलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये अमर क्रीडा मंडळ कासप या 2 संघांच्या दरम्यान विनिंग ब्रेकमध्ये इथे टॉस केला जाईल. आदित्य कातडे आपण जे कॅप्टन असतील तर प्लीज जर आपण त्याचे संपर्क करा. आणि या मॅचमध्ये पुढच्या मॅचमध्ये खूप सारी मजा येणार आहे. राहुल पाटील जर आला असेल तर कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच जॉईन व्हायचं आहे. आपलं स्वागत. आजच्या रात्रीमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. अकुलवाडीचा एक गोड आवाज आपण पाहतो आहे. राहुल पाटील हे आज जॉईंट होतील कॉम्बॉक्समध्ये. साहीचा अनिकेत मोकल आज त्यांना डेच्या स्पर्धेमध्ये बाईक्स मिळाले. मात्र हे अनिकेत मोकल आपण पाहतोय साई संघाची, त्यांनी चांगली गोलंदाजी 3ऱ्या ओव्हरमध्ये केली. 10 धावा, एक चांगला स्पेल त्यांचा राहिलेला आहे. वरून आता मोकून आले आहेत आणि खालून इकडनं अकुलवाडी आहेत. पहिला चेंडू उजव्या असते बाहेरून जातो, पण त्याचा वाईट बॉलचा इशारा. योग्य शराब दोन्ही हात जमीन समांतर केलेले आहेत. आणि आता धावा कशा येऊ द्या, वाईटच्या येऊ द्या, नो बॉल येऊ द्या, एखादा आता चमत्कार झाला तर चांगली धावसंख्या येईल. मात्र इथून आता आक्रमण करायला लागेल लाडिवली संघाला. का सध्याच्या घडीचा आपण पाहिलं धावसंख्या खूप कमी आहे. 24 धावा 23 धावा लागल्या धावफलक आधी. आणि 24 इव्हेंट्स इथे मात्र पूर्ण वर्क करत त्यांना आपण शुभेच्छा देऊया. खूप चांगला त्यांचा सिद्ध वर्क राहिलेला आहे. आणि काल भरपूर वॉचिंग त्याला आले होत्या. इथे मात्र रेड बॉलचा इशारा. आणि काल कॉम्बॉक्समध्ये सुद्धा त्याने बघा या ठिकाणी आमच्या समोर स्क्रीन दिली होती आणि ड्रोन कॅमेरा सुद्धा होता त्या ठिकाणी. चांगलं त्या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे. आणि जर आपण लाईव्ह त्यांना बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्यांना सबस्क्राईब वाढवा आणि लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबून मात्र या ठिकाणी करायला विसरू नका. कारण का त्यांच्या सर्व नोटिफिकेशन, त्यांच्या सर्व कार्यक्रमाचे तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल. मात्र इथे या चेंडूवरती चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली येत असताना फटका मात्र इथे फसला जातोय आणि इथे फलंदाज झालाय झेलवात. वरती आपण पाहतोय का आता ते द्वितीय सत्रामध्ये सुद्धा चांगली मॅच होईल. ज्याच्या लो स्कोरिंगच्या मॅच जर आपण पाहिलेल्या आहे ना, त्या मॅच मात्र खूप चांगल्या रफ अँड टफ होताना आपण पाहिलेलं. मात्र फलंदाज येथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज आलेले मैदानाच्या आतमध्ये आहे सिद्धू मोरे. सिद्धू मोरे या ठिकाणी आलेली आहेत. 9व्या क्रमांकात त्यांना बढती मिळाली. आता सर्व आपण जर पाहिले असेल आघाडीचे फलंदाज बाद झाले ते तळ्यागळ्यातले आपण पाहिले असेल ना,
आणि यांना आता संधी आहे. काल भानुदास मात्र इथे विक्रम केलेला आहे. 3 चेंडू 3 मॅचमध्ये 0 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 मेडॉन षटक आणि 6 विकेट. कदाचित मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असतील. मात्र इथे आपण पहिल्या असेल फटका पसला जातो आणि इथे देखील झेल पास झालेला आहे. फलंदाज होतील बाद. आणि आज मात्र आपण जर पाहिले असेल ना तर इथे थोडीशी दयनीय अवस्था झालेली आहे. मात्र पाहूया पहिल्या सत्रामध्ये आपण या धावा कमी झाल्या त्याचं कारण हे असं आहे की पहिल्या सलामीचे फलंदाज आपण केतन कारलेकर आणि बबुल राऊत जसे बाद झाले ना इथे पूर्णपणे जोहे पेन संघाने अभ्यास केला होता की 2 षटकपत्र फलंदाज त्याला इथं थांबवायचे होते आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज वरून मोकल या गोलंदाजाने इथे विकेट घेतलेले आहेत आणि कदाचित विकेट हॅट्रिकची संधी त्याला आपण इथे प्राप्त होईल का दुसरी विकेट हॅट्रिक. कारण पहिली विकेट हॅट्रिक इथे झालेली आहे कुणाल कोंडिलकर जांभिलेचे आणि त्याच्यानंतर हा दुसरा गोलंदाज इथे आपण पाहतोय वरुण मोकल याला ही संधी मिळाली आहे. मात्र पाहूया इथे तिसरा विकेट इथं प्राप्त केला जाईल का. नवीन फलंदाज 10व्या क्रमांकावरती आले आहेत कुणाल. कोलवर टप्प्याचा हा चेंडू जागा बनवले गोलीच्या वेगानं मात्र चेंडू आता पाठीराखे सांगता आला आता यालाच पाहिजे आणि चौकार इथे आलेला 4 धावा. असेल धावा आतापर्यंत खूप कमी आलेले धाव फलकावरती. चला अकुलवाडी टीम कॅप्टन जर आपण इथे आला असाल तर प्लीज आपण स्टेजशी संपर्क करा. याच्यानंतरच आपण पाहिलं असेल कासप संघाबरोबर आपली मॅच असेल. कासप संघाचे टीम कॅप्टन इथे आलेले आहेत तर अकुलवाडी संघाचे कॅप्टन विनिंग ब्रेक इथे टॉस केला जाईल. व्यासपीठातील बरेचसे आमचे मान्यवर या ठिकाणी आमचे सोयरे मंडळी आले त्यांचं स्वागत आपण इथे करूया. मरूया डेव्हलपर आपण पाहतो या ठिकाणी आले. मात्र या चेंडूवरती आलेला मोठा फटका स्टेट डॉटचा फटका षटकार आले 6 धावा. सीतारामजी माळी साहेब देखील आले त्यांचे आपण स्वागत करूया. पहिल्या रात्रीमध्ये उद्घाटन सोहळ्यामध्ये ते उपस्थित होते त्यांचे आपण इथे स्वागत करूया. आणि या षटकाराबरोबर 34 धावा लागल्या त्या धाव फलकावरती. 34 धावा लागले धाव फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण आता पाहतोय एक मोठा फटका षटकार आलेला आहे आणि इथे देखील स्लोहरचा चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ पेस इथं पाहायला मिळाला. एकदा धावून पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न असफल ठरलेला आहे आणि षटक देखील इथं चौथं समाप्त 4 षटकं मयूरसर समाप्त झाली. 4 षटकाच्या समाप्तीवर टोटल धावा 35-36 धावसंख्येची गरज आहे 24 चेंडूमध्ये. जय गिरोबा जोहे पेन संघाला या मॅचमध्ये स्वर्गीय शंकरस्वर स्मृती ट्रॉफीमधील आजच्या 5व्या रात्रीतील ही पहिली मॅच ज्यांनी एक सामना जिंकलेला आहे. याच्यानंतर टॉस इथे केला जाईल. मी अकोलवाडी टीमचे कॅप्टन आपणास विनंती असेल की आपण लगेच स्टेजशी संपर्क करा. कासप संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत आणि व्यासपीठावरती आपण जर पाहिलं सुरजवाडी बरेचसेच मान्यवर आपल्या सोयरे या ठिकाणी मरुये डेव्हलपरचे प्रोपायटर मर्याई डेव्हलपरचे प्रोपायटर आपण पाहतो आमचे सोयरे सुरेश शेठ फडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण प्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ भगत त्याचबरोबर विठ्ठल पाटील गुरुनाथजी करमलकर त्याचबरोबर राम फडके विलासजी जले या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं आपण इथं स्वागत करूया. दोन्ही टीम्स कॅप्टनचे इथे आलेले आहेत त्यांचं स्वागत त्यांना आपण इथं शुभेच्छा देऊया. कसोसे टॉस इथे आपण करणार आहोत. मी सन्मान आमचे सोयरे फडके साहेब टॉस आपण करा. सुरजजी फडके साहेब जे आमच्या माली परिवाराचे सोयरे त्यांच्या शुभे असते दुसऱ्या सामन्याचं टॉस आपण इथे करावं. 4 ओव्हरची मॅच असेल दोन्ही टीम आदित्य याची नोंद आपण घ्या. आणि इथे बघा पहिली मॅच आम्ही कॉम्बॉक्समध्ये आता जॉईंट होतोय. प्रकाश शेट्टी भगत यांना आपण विनंती करूया. प्रकाश दादा आपण या आपल्या शुभे असते टॉस इथे केला जाईल. दोन्ही संघांना पहिल्यांदा माझ्याकडून कॉम्बॉक्सच्या वतीनं शुभेच्छा आदित्य तुम्हाला देखील.
टॉस इथे केला जाईल. पहिला सामना इथे आपण पहिलं सत्र समाप्त झालं. राहुलजी पाटील जे आमचे साथी समालोचक आले असतील तर प्लीज आपण कॉम्बॉक्समध्ये लगेच जॉईन व्हा. चार ओव्हरची मॅच. फडके साहेब सुद्धा आमचे आले. बघूया दोन्ही टीमचे कॅप्टन्स. कासफ संघाने काटा मागलेला आहे आणि टेल आलेला आहे. काय निर्णय असेल होता तुमचा टॉस? आधी ते थांबा, तुमच्याशी आपण त्या संवाद साधूया. आणि या ठिकाणी टॉस आपण जिंकल्या तर आपण सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग घेणार. 4 ओव्हरची मॅच आहे. याच्या अगोदर मॅच आपण पाहिली असेल तर सर्वप्रथम फलंदाजी अकोलवाडीने संघाने घेतली आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता या मॅचमध्ये तुमची प्लॅनिंग काय असेल? आमची प्लॅनिंग कमीत कमी धावा रोखण्याचा असेल. कमीत कमी धावसंख्येवरती. आणि आज कुठला खेळाडू असा असेल का त्याच्याकडून खूप तुम्हाला 100% अपेक्षा असेल? संकेत मालुसरे. धन्यवाद. शुभेच्छा असतील तुम्हाला. संकेतकडून खूप साऱ्या त्यांच्या अपेक्षा असतील. त्या दौरान आपण मान्यवरांच्या स्वागताकडे वळणार आहोत. मी विनंती करतो जनार्दन शेठ माळी यांना, त्यांनी सत्कार करायचं आहे. सुरेश फडके यांना भरत शेठ भगत यांचं उद्योजक आहेत मोठे प्रकाश शेठ भगत, त्यांचं सत्कार करायचा आहे. मी जनार्दन शेठ माळी यांना विनंती करतो आप्पांना की त्यांनी त्यांचा शाल श्रीफल देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. तर प्रकाश शेठ भगत यांचा सत्कार केला जातोय जनार्दन शेठ माळी यांच्या हस्ते. मॅचकडे ओलिया. हॅलो. सुरज माळी पहिलं सत्र समाप्त झालं. विजयासाठी 24 चेंडूमध्ये 35 झाले. 36 धावसंख्येचा पाठला कसा पहिल्या चेंडू होती. एक चांगलासा पाठका एक्स्ट्रा कव्हरमधून 1 बाउन्सचा चौकार आलेले आहे. सुरेश बडके यांना, यांचा सत्कार मी जनार्दन शेठ माळी यांना विनंती करतो त्यांनी करायचं आहे. माली परिवाराचे आमचे सोयरे फडके साहेबांचा देखील, सुरेश फडके साहेबांचा देखील शुभ सन्मान इथे व्यासपीठावर केला जातो आहे. मी सन्माननीय आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती आपण आदरणीय जनार्दन शेठ यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावर केला जातोय. त्यांच्यानंतर मी विठ्ठल पाटील यांना विनंती करतो त्यांनी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. इथे मात्र आपण कमबॅक केलेलं गोलंदाजानं खूप चांगलं कमबॅक केलेलं आहे. आणि इथे पहिल्या चेंडू ते चौकार आलेला आहे. दुसऱ्या चेंडूचा ते विकेट प्राप्त केलेले आहे. आणि अनिल वाघे दादा सुद्धा उपस्थित, त्यांचं आपण इथं स्वागत करूया. आणि विठ्ठल पाटील यांचंही स्वागत केलं जातं अमर क्रीडा मंडळाच्या वतीनं. आणि जनार्दन शेठ माळी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती यांच्या हस्ते केलं जात आहे. 24 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची विजयासाठी गरज असणार आहे. त्याच्यानंतर मी एक मिनिट, त्याच्यानंतर मी विनंती करतो गुरुनाथ करमेलकर यांना सुद्धा विनंती करतोय त्यांनी सुद्धा आमच्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. मायेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. खूप सारे मान्यवर या स्पर्धेला येऊन गेलेत. मोठे मोठे उद्योजक असतील, व्यावसायिक असतील आणि सगळ्यांच्या शुभेच्छा या अमर क्रीडा मंडळाच्या टीम्सला दिलेल्या आहेत. आणि गुरुनाथ करमेलकर यांचं स्वागत केलं जात आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त केला जातोय अमर क्रीडा मंडळाच्या या कार्यक्रमात आल्याबद्दल. आणि त्यानंतर मी राम फडके यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा सत्काराचा सन्मान स्वीकारायचा आहे. सुंदर अशी झेड, सुरेख झेड टिपले ती लाडवली संघाच्या क्षेत्ररक्षकानं. आणि कुठेतरी मला तर वाटतंय 2 आद्रे आतापर्यंत भेटलेत ते
मला तर जोहे टीमला. याच्यानंतर मी विनंती करतो विलास जळे यांना, सन्माननीय विलास जळे यांना विनंती करतो, त्यांनी सुद्धा आपल्या मायची उपदार शाळा आणि पुष्प घेऊन सत्कार तुमचा केला जातोय आणि त्याचा सन्मान आणि धन्यवाद. तुम्ही सगळे या क्रिकेट टुर्नामेंटला आणि या आयोजकाला शुभेच्छा देण्याबद्दल आल्याबद्दल मी अमर क्रीडा मंडळाच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत करतो. हा नक्कीच. आपण पहिला सूरज माळी सर्वांचं आपण स्वागत इथं आभार व्यक्त करूया, कारण की आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण वेळेत वेळ काढून इथं उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. सर्वांचा आपण सर्व मान्यवरांचं व्यासपीठावरती स्वागत करूया. मात्र मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जोहे संघाला सुद्धा आपण पाहिलं असेल हा सामना सोपा करू देणार नाहीयेत ते लाडुली संघाचे गोलंदाज. पहिलं षटक जर आपण पाहिलं असेल ना, खूप चांगली गोलंदाज आतापर्यंत राहिलेली आहे. रोहन कार्लेकर यांची मात्र या चेंडू होती परफेक्ट यॉर्कर, इथे दांडी दांडी गुल केलेली आहे. फलंदाज मात्र होती या चेंडू ती बाद. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर एक धाव आणि बॅक टू बॅक 2 विकेट इथे प्राप्त करून दिले ते रोहन कार्लेकरनं लाडिवली टीमसाठी. आणि काय सुंदर गोलंदाजी केली. आपण जर बघितलं असेल तर या माफक आव्हान आहे 34, मला तर वाटतंय धावा 36 करायची आहेत त्या जोहे टीमला. पहिल्या दिवशीचा विचार केला ना आपण पॅडी सर, तर खूप सारी सुरेख अशी फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती ती जोहे टीमनं. पण आता जर आपण विचार केला जशाच तसं उत्तर देत आहे तर सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये लाडिवली संघ तुम्ही या आतापर्यंत 5 चेंडू झाले, या 5 चेंडूमध्ये 5 धावा आणि 3 विकेट, महत्वाच्या विकेट ज्या घेतल्या त्या रोहन कालेकरनं. हा नक्कीच. 19 चेंडूमध्ये आता 31 धावसंख्येच्या पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं असताना चौकार आला होता बघा जोहे पेन संघासाठी. मात्र जो काही कमबॅक केला ना गोलंदाजांना, खूप चांगला कमबॅक त्यांचा राहिलेला आहे. आणि अशीच जर गोलंदाजी शेवटपर्यंत असेल ना तर ही मॅच एक चांगली मॅच आणि आजच्या रात्री पहिली मेजवानी प्रेक्षकांसाठी खूप मोठी पाहायला मिळेल. पॅडी सर, जसे जसे डॉट चेंडू जातील ना तसा तसा प्रेशर वाढत जाईल तो जोहे टीमवर आणि जसे जसे विकेट जातील ना तसा तसा पुढच्या येणाऱ्या फलंदाजावर, कारण की षटकार चौकार त्यांना लागावे लागतील, कारण की एक धाव दुहेरी धाव पर्याय राहणार नाही. नक्कीच. आणि सूरज माळी सर तुमचं म्हणणं सुद्धा असते. मात्र इथे आता काय करायचे आहे लाडुली संघाला की जास्तीत जास्त डॉट बॉल आणि जास्तीत जास्त विकेट या सामन्यामध्ये एक आपण पाहिलं सर रोमांचता निर्माण करून देतील. मात्र इथे चोरटी धाव कदाचित धोक्याची होऊ शकली असती, मात्र नशिबाची साथ त्याला मिळालं नाही आहे. मात्र इथं पहिलं षटक आपण जर पाहिलं तर रोहन कार्लेकर यांचं खूप चांगला स्पेल राहिलेला आहे. एक चौकार पहिल्या चेंडू दिला, 6 धावा त्यांनी खर्च केला, 3 विकेट मात्र मिळून एक चांगली मॅचमध्ये आता रंगत निर्माण केली. आता 18 चेंडूमध्ये 30 धावसंख्येची गरज 10च्या सरासरीनं. हा सुद्धा विकेट झाला असता पॅडी सर, तुतू मेमे करत करत कुठेतरी सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण धोका संभवला असता, पण कुठेतरी क्षेत्ररक्षक थोडे ढसाळ बघायला मिळालं आणि कुठेतरी ही धाव कंप्लीट झाली आणि कुठेतरी बचावला तो फलंदाज. हा नक्कीच फलंदाज बचावला, नशिबाने चांगली साथ दिलेली आहे. आणि क्रिकेट आपण नेहमीच म्हणतो या ठिकाणी अनुचित्तेनं भरल्याजवळ केलं आहे. क्रिकेट राजकारण आणि आपण पाहतो सरडा जसा रंग बदलतो तसा क्रिकेटचा खेळ. सरडा म्हणतात गिरगिट, कधी रंग बदल त्याचा नियम नाही आहे. राजकारणाचं तसंच आहे, कधी काय करू एका रात्रीमध्ये काय घडामोड्या होत आहेत ना त्याचा नियम नसतो. मला तसाच हा क्रिकेटचा खेळ. म्हणूनच क्रिकेटला गल्लीपासून दिल्लीपर्यंत खूप आपण पाहिलं असेल प्रसिद्धी मिळत असेल. आता 18 चेंडूमध्ये गरज आहे 30 धावसंख्याची, तर गोलंदाज आलेला आहे केतन कार्लेकर टीम कॅप्टन्स. 1841 चेंडू टाकतो केतन कार्लेकर. फलंदाजीमध्ये सबसे लापैस ठरले होते. मात्र आता पाहूया 18 चेंडूमध्ये 30 धावा. इथे या 17 मध्ये संरक्षण करायचे, मात्र इथे टाकले हा चेंडू. पहिला चेंडू पंचाकडे पाहत राहिले फलंदाज आणि इथे डॉट बॉल आलेला आहे. सुरेख गोलंदाजी चालू आहे केतन कालेकरची आणि दुसरा चेंडू पुन्हा एकदा पायचीत होतोय आणि कुठेतरी कमबॅक करतोय तो लाडुली संघ. बॅक टू बॅक इथे विकेट जात आहेत. 4था हादरा मिळतोय तो जोहे टीमला. आतापर्यंत मला तर वाटतंय सुरेख गोलंदाजी केली.
सुरेख गोलंदाजी करतोय तो केतन कालेकर लाडुली टीमसाठी आपल्या वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो केतन कालेकर. आणि काय गोलंदाजी केली पहिल्या चेंडूवर. मला तो डॉट चेंडू होता. दुसरा चेंडू पायचीत पकडलाय तो फलंदाज बाद होणारा फलंदाज होता तो भूपेंद्र पाटील. आणि आता त्याच्याच जागेवर जातोय तो रुपेश पाटील. भूपेंद्र इथे बाद झाले. मारुती वाक्यकडून त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. आज धावा झाल्यात त्या 6 धावा झाले. तिच्या विजयासाठी 30 धावसंख्येचा सूरज मालिक गरज आहे. 16 चेंडूमध्ये 30 धावसंख्येची गरज आहे. मॅच मात्र चांगली आपण पाहतोय. जसा भाई रजनीकांत माळी यांचा आपण पाहिलं असेल आयोजन आहे ना, तशीच मॅच मात्र इथे हाय व्होल्टेज प्रेक्षकांना पाहायला मिळते. कस्तुभ शेट्टी इथे उपस्थित आहेत. त्यांना आपण व्यासपीठावर बसले सगळे मान्यवरांचं आपण इथे शुभ स्वागत करूया. आणि मी अकुलवाडीचे राहुल पाटील बेस्ट कॉमेंटेटर आहेत आपल्या रसायनी विभागातले, ते सुद्धा आलेत. त्यांना मी विनंती करतोय त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल अमर क्रीडा मंडळाच्या वतीनं. हा नक्कीच आपण राहुल पाटील यांचं देखील सूरज माली स्वागत करूया. मात्र इथे आता प्रत्येकाला मोह आवरत नाही. मात्र इथे स्लोअरचा हा चेंडू गती परतचा पेस मात्र इथे आणि आता विकेट मिळाली असती कुठेतरी. मला तर स्ट्रायकर एंडला मला तर वाटतं बबूलला चेंडू मारायचा होता. नॉन स्ट्रायकर एंडला चेंडू फेकला आणि कुठेतरी धाव कंप्लीट केली ती फलंदाजानं. आतापर्यंत आपण विचार केला पॅडी सर 4 विकेट गेल्या आणि 6 विकेट अजूनपर्यंत बाकी आहेत. जर तुम्ही असेच विकेट गमवत राहिला तर शेवटचा येणारा जे टेलेंडर्स असतील त्यांच्यावर जास्त दबाव पडेल. पुढचा चेंडू हा चेंडू कडे कडे मारलाय लेग साईडच्या दिशेनं दणदणीत असा 6 धावांसाठी डीजे मास्टर. देशमुखनं काय सुरेख फलंदाजी केली. लेग साईडच्या दिशेने मारलेला हा खणखणीत केतन कालेकरला षटकार. आणि आता उर्वरित मला तर वाटतंय 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. कुठेतरी हा चेंडू महागात पडलाय केतन कालेकरला. सुरेख गोलंदाजी केली होती 3 चेंडू मध्ये. हा परत सुरेख चेंडू होता. स्लो पद्धतीचा होता. कुठेतरी स्लो करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय तो केतन कालेकर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक जसंच तसं उत्तर दिलंय. पहिल्या चेंडूवर आता षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूवर हा डॉट आणि कुठेतरी प्रेशर वाढतोय तो जो हे टीमवर 13-23. पुन्हा एकदा लोअर वर पुढचा चेंडू होता. कुठेतरी सुंदर अशी फिल्डिंग केली. 1 धाव कंप्लीट केली आणि मला तर वाटतं षटक संपलंय. आणि 2 षटकाच्या समाप्तीत धावा झाल्यात त्या 14 आणि 12 चेंडू 22 धावेंची गरज. 11चा रिक्वायर्ड रन रेट असेल. आणि डीजे मास्टरला संधी राजमाळी काका साऊंड सर्व्हिस. सूरज माली ज्यावेळेस मात्र कोली गीतं ज्यावेळेस लावली लागतात ना, असं वाटतं का गीतं थांबलीच नाही पाहिजेत, कंटिन्यूस वाजली पाहिजे. वेळेचं बंधन राजमाळी आपल्यासाठी आहे. त्याच्यामध्ये होतं आपण पाहिलं 2 षटकं संपले. 2 षटकामध्ये मात्र खूप चांगला अनिल वगैरे इथे गोलंदाजा स्पेल राहिलेला आहे. लालुली संघाचा आता 12 चेंडूमध्ये 11 सरासरी 22 धावसंख्येची गरज आहे. चांगली मॅच इथे रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांना इथे पाहता पाहिजे. जोहे पेन संघाला मात्र सामना अजूनपर्यंत सोपा नाही आहे. आता इथे आक्रमण करायला लागेल. मात्र गोलंदाज 3ऱ्या ओव्हरसाठी आलेले आहेत ते कुणाल कार्लेकर. भाऊया कासप विलाची एंड करून राईट आर्म ओर 2 विकेट न. आणि पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. यावेळेस मात्र फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेले आहे. सामना सजासजी ते सोपा नसेल. ते जय गिरोबा जोहे पेन संघासाठी आता 11 चेंडूमध्ये गरज आहे ती 22 धावसंख्येची. पॅडी सर आपण विचार केला जसं जसं डॉट पर्सेंटेज वाढत चाललेत ना तसा तसा प्रेशर वाढत चाललाय. आणि एकही चुकीचा चेंडू टाकत नाहीये तो लाडुली टीमचे गोलंदाज. एक चेंडू जर वगळला, जर केतन कालेकरचा तो षटकार वगळला ना तर आतापर्यंत सुरेख कामगिरी केली ती लाडुली टीमच्या गोलंदाजाने. हा नक्कीच आपलं म्हणणार असते सूरज माळी एखादी चुकी आता मात्र सामन्याला विजयापासून दूर घेऊन जाणार आहे हे ओळखले आता दोन्ही संघाच्या संघटनाकडे. मात्र इथे आलेला चांगला चेंडू आणि इथे दांडी गोल केले. फर्निचर डिस्ट्रॉय केलेला आहे. आणखीन 1 विकेट इथे प्राप्त केलेली आहे. तो गोलंदाज कुणाल कार्लेकर यांनी आता समीकरण 10 चेंडूमध्ये 22 धावसंख्येचा.
मंदिराचा जीर्णोद्धार अनिल वाघे जिथे झालेला ना, तिथं आपण पाहिलं असेल पूर्ण गावामध्ये त्या आईचा आपण पालखी सोला गाजत वाजत तिथं मोठा आपण पाहिलं असेल भजनाचा गजर असेल, जिथे आपण पाहिलं असेल बँडचा पथक असेल, त्यांनी सर्वांनी मात्र त्या आईचा जल्लोष जीर्णोद्धार चांगला केलेला आहे. आणि जिथे आपण पाहतो आणि भोजनाचे आपण पाहिलं असेल या ठिकाणी आपण पाहिलं असेल खूप चांगला कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला. मात्र इथे आपण पाहतो त्यांच्याच नावानं लाडूबाई क्रिकेट संघाला जिथे आता 36 धावाचं संरक्षण करायचे आता गरज आहे, ती जोहे पेन संघाला येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 22 धावसंख्येची. पॅडी सर, आपण गोलंदाजीचा विचार केला, एकही चेंडू त्यांना शॉर्टपिच पद्धतीचा टाकत नाहीये, सगळे चेंडू यॉर्कर पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न करतोय तो कुणाल कार्लेकर आणि सुरेश गोलंदाजी करतोय. सूरज माली तिन्ही गोलंदाजी दुसऱ्या चेंडूतून विकेट केले आहेत. एक चांगले वैशिष्ट्य राहिले तरी या ठिकाणी आपण पाहतो मयूर पाटील जे आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना कुणाल कार्लेकरचा हा चेंडू फटका मात्र या ठिकाणी चांगला दमदार आहे. सौ सोनार की एक लोहार की लोहा गरम है, मार लोहा तोडा. पेश घरत हा षटकार मारला. मी बोललो होतो की इथे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि कुठेतरी हा यॉर्कर चेंडू पडला नाही तर बॅटीवर आला आणि तसा षटकाराला पाठवला तो कल्पेश घरत यानं. 40वा फलंदाज ठरलेला का त्यांनी षटकाराने आपलं खातं उघडं केलेलं आहे. आणि आता बघा या षटकाराने बराचसा अंतर आपण कमी केलेलं आहे. आणि ज्या आपण पाहिलं असतो जो प्रेशर होता ना, आपण पाहतो जोहे पेन संघावरती तो प्रेशर आता या षटकाराने रिलीज झालेला आहे थोडासा. पॅडी सर, दोन्ही टीम सांगताय हम किसी से कम नाहीये. प्रत्येक गोलंदाज कधी हवी ठरतोय, कधीतरी फलंदाज हवी ठरतोय आणि हीच तर मॅचची रंगत आहे. लास्टच्या चेंडूपर्यंत जोपर्यंत चेंडू होत नाहीये, हा नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा हाय व्होल्टेजच्या मॅच बघायला मजा येत असते. आता 16 धावसंख्येची गरज 9 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज. याच्या पुढचे मॅच असेल अमर क्रीडा मंडळ कासवाडी आपण पाहतोय तीर्था एरिवन अकुलवाडी टीम. चला दोन्ही टीम सज्ज राहा, याच्यानंतर मॅच आपली इथे खेळवली जाईल. पॅडी सर, प्रेक्षकांना हीच गरज असते की मॅच हाय व्होल्टेज झाला पाहिजे, काही होऊ दे, मॅच रफ अँड टफ झाली पाहिजे, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली पाहिजे. पुन्हा एकदा नक्कीच सूरज माली तुमचं म्हणणं रास्त आहे. मात्र या ठिकाणी आपण एक मराठी म्हण आहे, नवरा मरो की नवरी मरो. इथे फक्त प्रेक्षकांना जेवायला भेटलं बाद झालं, मात्र तेच कळतं मैदानाच्या आतमध्ये. इथे सामना कोणी जिंक कोणी आलो, मात्र एक चांगली रफ अँड टफ मॅच कशी होईल ही एक चांगली मेजवानी आता पण होता. मात्र 8 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. एक षटकार वगळता सुरेख गोलंदाजी केली. आतापर्यंत 4 डॉट टाकलेत, 1 विकेट त्यामध्ये मिळवली. ती कुणाल कार्लेकरने 1 चेंडू वगळला, 6 धावा. पण कुठेतरी ह्या धावा पण चांगलीच गोलंदाजी केली. बघा या ठिकाणी षटकारानंतर कमबॅक केलेल्या गोलंदाजानं आणि मॅचमध्ये आता पुन्हा एक रंगत निर्माण झालेली आहे. तमाम क्रीडा प्रेमींचं आपण इथे स्वागत करूया. स्वर्गीय शंकरच्या स्मृती ट्रॉफी 2026च्या या मॅचमध्ये आजच्या अंतिम रात्रीमध्ये खूप चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. हा चांगला असा चेंडू खोदून काढलेले ऑन साईड मध्ये चेंडू होता, एक धाव पूर्ण केले. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फंबल झाला, मात्र कदाचित इथे 2 धावा संधी मिळाली आणि संधीचं सोनं करताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. आता गरज आहे ती 14 धावसंख्येची. 7 चेंडूमध्ये आता गरज आहे 14 धावसंख्येची. या चेंडूवर डिपेंड आहे. जर या चेंडूवर मोठा फटका आला ना पॅडी सर, तर कुठेतरी मला वाटतं गोलंदाजावर स्लॉगवरचं षटक असेल आणि कुठेतरी दबाव असेल तो मला वाटतं गोलंदाजांवर त्या लाडवी टीमच्या. जर चौकार आला तर 6 चेंडू 10 धावा आणि षटकार आला तर 8 धावा आणि 7 चेंडू आणि 14 धावेची गरज असताना 7 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची गरज. पहिल्या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल ना, तर इथे जोहे संघाच्या 2 गोलांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा होत्या. इथे सुद्धा तेच घडलं होतं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या जोहे संघाने फलंदाजी करत असताना आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धावा. आता सामना रोमांचक स्थितीमध्ये आलेल्या 7 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची गरज. जिथे चांगला टाकलेला हा चेंडू डॉट बॉल इथे आलेला. आता मात्र या ठिकाणी टेन्शन वाढवलेलं आहे. ते आपण पाहतो जय गिरोबा जोहे पेन संघाचा विजयासाठी 6 चेंडू 14 धावसंख्येची गरज. पॅडी सर, बघितलं ना आपण 24 चेंडू आणि 36 धावांची गरज असताना कुठेतरी 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आली. म्हणजे कुठेतरी खूप मोठा फरक जाणवतोय. सर्वांना सगळं प्लेअर इंजर्ड झाले. त्याच्या 12 प्लेअर मध्ये आतमध्ये पाहिजे का बबुल? 12 पाहिजे का? फर्स्ट एड पाहिजे. फर्स्ट एड तर माहिती त्या फर्स्ट एड द्या का 12 पाहिजे? 12 चला 12 मैदानाच्या आतमध्ये त्यांना जसं दुखापत असेल. आपण पाहिलं असेल अनिल वाघे यांच्या तालमीमध्ये सगळे घडले ते खेळाडू आहेत. एक सगळे नवोदित खेळाडू आपण पाहिलं. बबुल सोडला तर सगळे यंगस्टर आहेत या ठिकाणी, बरोबर ना अनिल दा? सगळे यंगस्टर आहेत. यंगस्टरनी मात्र चांगली कामगिरी केली असं वाटत होता. इथे 35 धावा या ठिकाणी सहजपणे विजय प्रस्तावित करेल जो जय गिरोबा
जोहे पेन संघ. मात्र या जोहे पेन संघाच्या फलंदाजात आता टेन्शन वाढलेलं आहे, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये इथे फटकेबाजी करायची गरजच नव्हती. सिंगल डबल धाव होते जास्त. जर आपण पाहिलं तर इथं भर दिला असता तर या ठिकाणी चांगली मॅच पाहायला मिळते. मॅच अजून संपली नाही. राहुल पाटील एक अकोलवाडीचा गोड आवाज इथे आले, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि सूरज बघा पाणी घेऊन जा. पाणी तर आणि आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. तमाम क्रीडाप्रेमींचं आपण या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत करू. जे लाईव्ह मॅच पाहत असतील त्यांचंही स्वागत. 24 इव्हेंटची सगळी टीम्स इथे चांगला काम करते, त्यांचंही आपण स्वागत करूया. अतिशय चांगली स्पर्धा आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. कालच्या रात्रीमध्ये राहुल पाटील आशाचे फवारे सगळ्यांना खुदून असलं. मात्र या ठिकाणी त्या ठिकाणी सगळी प्रेक्षक वर्ग खुश होते त्या दशरथ पाटील यांचा समालोचन ऐकून. मात्र इथे आज आमच्या सभात राहुल पाटील इथे कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील, त्यांचे आपण स्वागत करूया. चला पाणी घेऊन जा. माहिती आहे लगेच पाणी. रुकेश कोंडिलकर कुठे असेल तर प्लीज आपण स्टेजशी संपर्क करा. चला 5 मिनिटं वेट करा. आपण या ठिकाणी थोड्या वेळात पाणी पुरवलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू. चला ठीक आहे सर, मॅच आपण ऑन करा. 6 चेंडूमध्ये गरज असणार आहे 14 धावसंख्येची. चांगलं मॅच इथे आपण पाहतोय. प्रेक्षकांना पाहायला मिळेल एक चांगली मेजवानी. पहिला गोलंदाज पृथ्वीकरण जर आपण पाहिलं असेल ना तर खूप चांगलं राहिलेलं रोहन कार्लेकर, ज्याच्या पहिल्या षटकामध्ये आल्या. पहिल्या चेंडूती चौकार येऊन फक्त त्यांनी धावा खर्च केल्या 6. दुसऱ्या षटकामध्ये केतन कालेकर जे टीमचे कॅप्टन होते त्यांनी दुसरं षटक टाकलं. त्यांच्या षटकामध्ये 8 धावा. तिसरं षटक कुणाल त्यांच्याही पेक्षा सरस गोलंदाजी केली. त्यांच्या षटकामध्ये एक षटकार येऊन फक्त 8च धावा खर्च केल्या. काय गोलंदाज स्पेल राहिलेला आहे त्या अकोलवाडी संघाचा. लाडूबाई लाडवली आणि त्यांच्या विरोधात आपण जय गिरोबा जोहे पेन या 2 संघाच्या दरम्यान ही लढत सुरू. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू गरज आहे 14 धावसंख्येची. आणि गोलंदाज आलेले आहेत आपण पाहतोय बबुल राऊत. बाबूल यांचा पहिला चेंडू आपण पाहिला असेल आणि पाटकी दे धाव घेण्याच्या नादामध्ये इथे आपली विकेट सॅक्रिफाईस केली. रनआउटची विकेट इथे प्राप्त केलेली आहे. आणखीन एक विकेट इथे मिळाली आहे. राज काका साऊंड, कारण की सगळीकडे त्यांची चर्चा आहे. कारण की टायमिंग, अचूक टायमिंग आहे. आणि हल्दी समारंभ असतील, कुठेही मिरवणूक असेल किंवा मॅचीचा असेल, सगळीकडे त्यांनाच ऑर्डर्स असतात जास्तीत जास्त. कारण की प्रत्येक इथे त्यांचे ऑर्डर्स. आणि आपण पाहिलं संजय माली जे आपल्यात हयात नाही आहेत, कारण का त्यांची जी सर्व्हिस जी आपण पाहिली असेल ना, या परिसरामध्ये खूप मोठी नंबर 1ची सर्व्हिस होती. मग नितीन डीजे असतील ना, आपल्यामध्ये संजय माली असतील, DY पाटीलपर्यंत त्यांचा डीजे गेला होता, एवढी त्यांची प्रसिद्धी होती. आणि त्यांचेच सुपुत्र आपण पाहतो राज माली, ते चांगले ऑपरेटिंग करत असतात. 5 चेंडूमध्ये गरज आहे 14 धावसंख्येची. पहिला चेंडू यावेळेस मात्र आपण पाहिलं असतं विकेट. त्याच्यानंतर आपण पाहिलेला डॉट बॉल. आणि इथे मात्र जल्लोष साजरा होतोय लाडुली संघाच्या पाठीवर. मात्र मॅच अजून संपली नाहीये. मॅच मध्ये अजून कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. 4 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची गरज. 450 इथे डॉट चेंडू टाकलेले तर गोलंदाज कुणाल बबुल राऊत यांच्या माध्यमातून. हाय व्होल्टेज मॅच आहे. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आणि कुठे होती मॅच? 24 चेंडू 36 धावांची गरज असताना 4 चेंडू आणि 14 धावा. जसे विकेट पडले ना पॅडी सर, तसा तसा दबाव हा जोहे टीमवर पडत गेला. आणि कुठेतरी त्या दबावाचं हे तुम्ही बघताय, हा दबाव त्यांना कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेश गरज जो फलंदाज त्याच्या बॅटच्या साहाय्याने एक षटकार. एक अपेक्षा नक्कीच असेल त्यांच्याकडून. मात्र मॅच अजून संपली नाही. 14 धावा जरी असल्या असतील मात्र चेंडू 4 शिल्लक या ओव्हर्समधील असतील. बबुल राऊत त्यांचा हा चेंडू मस्त बुंद्यात टाकलेला हा चेंडू, परफेक्ट यॉर्कर. आणि इथे मात्र आलेला डॉट बॉल. इथे 4 वाजता जल्लोष होतोय. आणि असाच हा जल्लोष आपल्याला कायम पाहायला मिळेल. याच्यानंतरची मॅच सुद्धा अशीच एक हाय व्होल्टेजची असेल. पॅडी सर ऑलराऊंडची भूमिका निभावतोय तो बबुल राऊत. जर बॅटिंग मध्ये सुद्धा त्यांनी जोर दाखवले नाही, पण त्यांनी गोलंदाज करून जोर दाखवले. त्यांनी 6 चेंडू 14 धावांची गरज असताना रोखतोय तो जोहे टीमला. नक्की सूरज माली. मात्र इथे मॅच संपली नाहीये. मात्र चेंडूला आपण पाहिलं सर उंची, लांबी, सगळ्या गोष्टी बरोबर पाहायला मिळाल्या. आणि इथे मात्र फलंदाज आपण कल्पेश गरज त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार 6 धावा.
जोडले जातील. मात्र ही मॅच आम्हाला डबल अशी मिळणार नाहीये, कारण की रफ अँड टफ मॅच तमाम क्रीडा प्रेमींचा आपण या स्वर्गीय शंकरेश्वर स्मृती ट्रॉफीमध्ये आहे. आपण सूरज माली स्वागत करूया कॉम्बॅकच्या वतीनं. मात्र इथे 2 चेंडूमध्ये गरज आहे ती पनवेल तालुका की पेन तालुका, कोणामध्ये ही लढत आहे? सुरेख अशी लढत चालू आहे ती पनवेल तालुका आणि पेन तालुक्यामध्ये. कोण जिंकणार कोण हरणार? 2 चेंडू 8 धावा, निर्णायक चेंडू. या चेंडूवर जर षटकार आला तर कुठेतरी शेवटच्या चेंडूमध्ये 2 धावा. बबुल राऊत गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा. बबुल राऊत जादू हा फिरकी या चेंडू गोलंदाज मात्र सूर्यप्रकाश ये जागा राऊतांच्या बनवले. दिशेनं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्सचा चौकार आलेला आहे. कानिमेट ट्यूसडे. मात्र मॅच मध्ये आता मज्जा आली आहे सर्व प्रेक्षकांना. पैसा उचल मॅच. 2 चेंडू 2 चेंडू मध्ये आपण पाहिजे सर एक चांगली धावसंख्या होती. इथे आता मात्र गरज असणार आहे विजयासाठी. 4 धावसंख्येची आता गरज आहे. 3 चेंडू 14 धावसंख्येची मॅच होती. टाकले पण पुढचे 2 चेंडूवर मार खाल्लाय तो बबुल राऊत यानं. जो षटकार लगावला त्याच्यानंतर कुठेतरी मला वाटतं कॉन्फिडन्स वाढला तो बॅट्समनचा, आणि कुठेतरी एक्स्ट्रा कोर्टच्या वरना सुरेख असा दणदणीत असा चौकार लगावला. कल्पेश नक्कीच क्रिकेट जर आपण असंच पाहिलं, असाच खेळ आहे क्रिकेटचा. कधी तुम्हाला नख तोडण्यास भाग पडतो तर कधी तुम्हाला हाताला माती लावण्यास भाग पडतो. असा हा क्रिकेटचा हा खेळ. दर्दी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. जे आपण पाहिलं असेल ज्यांच्या तालमीमध्ये जे गोलंदाज घडवले ते अनिलजी वाघे ते बसले होते. आता ते सुद्धा त्यांना सुद्धा टेन्शन आलेलं आहे. ते सुद्धा आता उभे राहिलेले आहे. मात्र 1 चेंडू आणि गरज आहे ती कंपल्सरी चेसिंग 4 धावसंख्येची. हाय व्होल्टेज सामना, प्रेक्षकांची दिलो की धडकन थांबून. आणि इथे आपण पाहतो जय गिरोबा जोय पेन संघाला जल्लोष करण्याची संधी दिलेली आहे. ज्या बबुल राऊतनं पहिल्या 3 चेंडू मध्ये काय गोलंदाजी केली होती आणि त्याच्यावरती केलेलं आक्रमण, आणि जोय पेन संघाने हा सामना दणदणीत विजय इथे मिळवलेला आहे. हा खेळ आहे क्रिकेट असा आपण पाहिला असेल ना, ज्याचा आपण पाहिलं असं सगळ्याची बीपी इथं हाय झाली होती आणि दोन्ही संघाच्या पाठी राख्यांच्या पासल्या फासफूस अवस्था होती, आणि तिथे षटकार मारून हा सामना आपल्या संघाला जय गिरोबा जोय संघ पेन संघाने जिंकून दिलेला आहे. पॅडी सर, आपण विचार केला ना 7व्या क्रमांकावर गेला होता तो कल्पेश गरत. एक साईडने बॅटिंग लावून झाली, कुठेतरी डॉट चेंडू खेळला, पण 9 चेंडू आणि 24 धावा केल्या. पण त्या 24 मधल्या जर तुम्ही विचार केलात ना तर 16 धावा या शेवटच्या 3 चेंडूवर आल्या. जिथं गरज होती 7 चेंडू आणि 14 धावेची, तिथं 3 चेंडू डॉट होते आणि पुढच्या 3 चेंडूवर कंप्लेंट करत होता ना फलंदाज की त्याने एक षटकार मारला होता आणि त्याच्यावरती टाकलेला विश्वास असताना तो शेवटपर्यंत थांबून राहिला. दबा धरून बसताना आयएम मोक्याच्या क्षणामध्ये तो आपल्या संघासाठी धावून आलेला आहे, आणि तो सामना मात्र आपण बघतो जोय संघाला एक चांगला दणदणीत विजय मिळवून देऊन. इथे आपण जर विचार करा सूरज माली इथे ना जिंकला जोहे पेन संघ, ना हरला इथे आपण पाहतो लाडुली संघ. मात्र इथे विजय झालाय तो फक्त आणि फक्त क्रिकेटचा राहुल पाटील. चांगली मॅच. मात्र इथे कॉम्बस मध्ये आपण थोडासा बदल करूया. राहुल पाटील पुढील मॅच साठी आपण पाहतो अकुलवाडीचा एक गोड आवाज आपण पाहतोय राहुल पाटील यांचा आवाज ऐकूया. जो बॅट्समन कमलेश गरद ज्यांनी जे मॅच जिंकून दिले आमचे आपण पाहिले असेल सोयरे, जे आपण पाहतोय सुरेश पाटील डेव्हलपर्सचे ओनर आणि मालक, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सुरेश शेठ फडके यांच्याकडून या फलंदाजाला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. पॅडी सर, हार्डलक लाडीवली टीम, पण